श्री स्वामी समर्थ. सर्वांचा आजचा दिवस शुभ जावो हेच स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आज आहे बुधवार आणि आज या प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे. मस्त असं देवांना आंघोळ घातलेली आहे, देवांना फुलं अर्पण केलेली आहेत, स्वामींना अष्टगंध लावायचा. बऱ्याच महिलांच्या चुका होतात बघा, हळदी कुंकू लावतात. स्वामींना हळदी कुंकू अजिबात लावू नका, स्वामींना अष्टगंध लावायचा आहे. आणि जे स्त्री देवता आहेत, आपली कुलस्वामी अन्नपूर्ण देवी, यांना आपण हळदी कुंकू लावायचं आहे. रुक्मिणी यांना हळदी कुंकू लावायचं असतं. त्याचबरोबर बघा, या प्रकारे आजची देवपूजा झाली. सर्व कामं घरातले आवरून घेतली. आता बऱ्याच महिला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे, तर सेवा करण्यासाठी काय काय लागतं, बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की काय विशेष असं स्वामींचा ग्रंथ वगैरे आणावा लागतो का? तर काहीच नाही. सेवा करण्यासाठी फक्त तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वामींची मूर्ती, फोटो तुमच्याकडे असायला हवा आणि हे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी, म्हणजेच दररोज नित्यसेवा करण्यासाठी हे आपल्याला ग्रंथ लागतो. आणि नित्यसेवा स्तोत्र व मंत्र हा एक पुस्तक घ्यायचं आहे. हे तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये भेटून जाईल. तर या 2 वस्तू घ्यायच्या आहेत आणि सेवेला सुरुवात करायची आहे. सेवा कोणतीच लहान किंवा मोठी नसते. फक्त निशंक मनाने आणि निस्वार्थपणाने केलेली सेवेचं फळ आपल्याला कधी ना कधीतरी मिळत राहतं. त्याचबरोबर स्वामींच्या मंत्राचा जप करायचा. पवित्र मंत्र श्री स्वामी समर्थ, त्यासाठी जपमाळ लागते, ती एक गरजेची आहे. ती पण तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये भेटून जाईल. तर या प्रकारे ह्या वस्तू घेऊन स्वामी महाराजांच्या सेवेला, नित्यसेवेला नक्की सुरुवात करा. तर सेवा कशा प्रकारे करायची याबद्दलचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लवकर आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.